आपण जे उपवर्गीकरणाच्या खिलाफमध्ये जे आंदोलन करत आहात, तर आज हे आंदोलन कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे? रेशीम बागेतून जो आदेश निघते मनुवाद्यांचा, तो आदेश पलटवण्यासाठी, त्या आदेशावर शिरजोर होण्यासाठी हा आदेश आता आंबेडकरी जनतेचा या दीक्षाभूमी, या पवित्र भूमीवरून जो यांनी घाट घातलेला आहे, भारतीय संविधानाला नष्ट करण्याचा, आरक्षणाच्या माध्यमातून भारतीय संविधानाचा आत्माच वेगळा करण्याचा आणि भारतीय संविधानाचा खून करण्याचा जो या रेशीम बागेचा, या मनुवाद्याचा, भारतीय जनता पक्षाचा जो हा एजेंडा आहे, हा उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही या नागपुरात आलेला आहोत आणि पुढचं 30 तारखेला परत आम्ही मुंबईला जाणार आहोत. आज लोकसंख्या किती आहेत मोर्चामध्ये? आता या ठिकाणी आताच्या परिस्थितीतही दीक्षाभूमी आणि आजूबाजूच्या परिसरात जर तुम्ही बघितलं तर किमान 25,000 ते 30,000 नागरिक या परिसरात आहेत आणि आता गाड्या येत आहेत, कारण प्रचंड ऊन आहे आणि प्रचंड उकाडा आहे. त्याच्यामुळे बघा, समोरच बघा, ट्रकच्या ट्रक भरून येत आहेत, ट्रकच्या ट्रक भरून या ठिकाणी लोक येत आहे आणि आता अनेक लोक सकाळपासून अनेक प्रकारची नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत आणि जेव्हा आता 4 वाजता मोर्चाला सुरुवात होईल, किमान 1 लाखापेक्षा एकही माणूस कमी नसेल. जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आपण पुढची भूमिका काय राहणार? या सरकारची ताकद नाही आहे. आंबेडकरवाद्यासोबत पंगा घेणं इतकं सहज नाही आहे. अहो, आम्ही संसद ठप्प पाडणारे हे तर विधान भवन आहे. ज्या दिवशी आंबेडकरवाद्यांचं डोकं खराब झालं त्या दिवशी आम्हाला इथल्या कोणत्याही गव्हर्नमेंटमध्ये, कोणत्याही सरकारमध्ये ताकद नाही का भीमशक्तीला रोखू शकतात. हे प्रयोग करतात, नागभूमीत हे रेशीमबागवाले प्रयोग करतात आणि जेव्हा प्रयोग फसल्या जाते त्यावेळेस मात्र आमच्या संघात पंगा घेण्याची ताकद नाही आहे. जातीत भांडणं लावणं फक्त एवढंच काम आहे. इंग्रजाची ही अवल्यात, इंग्रज गेल्यानंतर जे यांना सोडून गेलेले आहेत यांचंसुद्धा तोडा फोडा आणि राज्य करा, फक्त एवढ्याच नीती आहेत आणि त्यांचा आमचा मातंग बांधव हा बळी पडलेला आहे. 59 जाती आहेत पूर्ण महाराष्ट्रात. SC कॅटेगरीत फक्त एक जात मागणी करत आहे आणि मागणी कशासाठी करत आहे? त्यांच्या प्रगतीला. त्यांच्या डोक्यातनी या संघवाल्यांनी, या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी हे भरून दिलेलं आहे का तुमची प्रगती यांच्यामुळे. निश्चितच रेसमध्ये उतरण्यासाठी काही तयारी करावं लागते आणि बाबासाहेबांचा एक आदेश आमच्या पूर्वजांनी पाडलेला आहे. तो शिका संघटित आणि संघर्ष केला. आमच्या आईवडिलांनी शेण उचललं, प्रचंड कष्ट केले, पण आमच्या पिढ्या शिकवल्या आणि पिढ्या शिकवल्यामुळे आम्ही रेसमध्ये आहोत. आणि त्या रेसमध्ये यांना कोणी आम्ही मागणी केली होती, यांच्या कुठं आम्ही मदत अडचणी निर्माण करत होतो का बा तुम्ही आमच्यासोबत येऊ नका. सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले होते, पण हे परंपरागत व्यवसायातच गुंतले होते. आजही यांनी देवधर्म सोडले नाही, परंपरागत व्यवसाय सोडले नाही. आजही पोत्राच्या भूमिकेत हे नाचतात. हे शिक्षण शिकणार नाही आणि आमची प्रगती आमच्यामुळे रोखली, हे अशा पद्धतीचे आरोप करणार अत्यंत चुकीचं आहे. आमचं एकच मागणी आहे का एक तर ज्या प्रमाणात आम्ही बौद्ध 8-8.5 ते 9% आम्हाला तेवढं आरक्षण वेगळं द्या. उद्या यांना एका पोलीसवाल्याच्या लायकीचा सुद्धा कोणी उमेदवार भेटू शकत नाही. शिक्षणच नाही तर कुठून यांना नोकरी भेटणार आहे? आमचे पोरं 24 तास अभ्यास करतात. 24 तास कुठल्या ना कुठल्या, तुम्ही कुठल्याही अभ्यासिकेत जा, सरकारी अभ्यासिकेत जा, कुठल्या विहारात जातो अभ्यास करताना दिसतात. त्याच्यासाठी तयारी करावं लागते आणि हे सर्व मूर्ख बनवण्याचं जे कटकारस्थान आहे. आणि दुर्दैवानं या सरकारसोबत इतरसुद्धा संविधानानं निर्माण केलेल्या संस्थासुद्धा आहेत. आणि तुम्हाला सांगतो, ही भारतीय संविधानाची हत्या करण्याचा यांचा उद्देश आहे. आणि जोपर्यंत आम्ही आंबेडकरवादी हत्या संविधानाला हातसुद्धा लावलं तर यांचे हात कलम करण्याची सुद्धा आमची तयारी आहे. असं होऊ शकतं का बा भविष्यामध्ये ओबीसीमध्ये सुद्धा वर्गीकरण करण्याचं षडयंत्र? बिलकुल. यांना तोडाफोडा आणि राज्य करा ही यांची नीती आहे. आणि त्यात तुम्हाला सांगतो एक महत्त्वाचा मुद्दा की आता याच्यासोबतच यांनी क्रिमिनलची अट लावलेली आहे. एक साधारण चपराशीसुद्धा आता 70-80 हजार रुपये पगार कमावतो. पहिलीच त्याची पिढी चपराशी झाला, पुढच्या पिढीला तो शिकू सुद्धा शकणार नाही आपल्या लेकराला. अच्छा. 1,10,000 रुपयापासून सरकारची फी आहे पहिल्या वर्गापासून. आणि जर 8 लाखाच्या उत्पन्नात जर हा चपराशी आला तर उद्या तो आपल्या लेकरांना शिकू सुद्धा शकणार नाही.
त्याच्यामुळं हा आघात फक्त एका समुदायावर नाही, फक्त बौद्ध समुदायावर नाही किंवा एससीवर नाही आहे, हा टोटल ओबीसी इतर सर्व प्रवर्गातील लोकांसाठी आहे. म्हणजे जो आंबेडकरवादी बौद्ध आहे हा हुशार आहे आणि हा सगळ्यांना जागृत करतो. निश्चितच. म्हणून यांना पहिले कमजोर करायचं असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच इथल्या ब्राह्मणवाद्यांना टक्कर देण्याची ताकद जर या देशात कुठल्या कम्युनिटीमध्ये असेल तर ती बौद्ध धर्मियात आहे, कारण खरा आंबेडकरवादी आहे. ठीक आहे.